जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास पहिला बहुदेवस्थान निरूपण श्रीराम समर्थ तुझ नमो गजवदना तुझा महिमा कळेना विद्या बुद्धी देसी जना लहान थोरासी तुझ नमो सरस्वती चारी वाचा तुझे न स्फूर्ती तुझे निज रूप जानती ऐसे थोडे श्रीराम समर्थ श्री समर्थांनी आजपासून आपल्याला नवीन दशकाची सुरुवात केलेली आहे आणि दशकाचं नाव आहे बहुजिनसी आणि समास पहिला बहुदेवस्थान निरूपण याचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहे। समर्थ सुरुवातीच्या सुवेमध्ये म्हणत आहेत तुझं नमो गजवदना, म्हणजे कुठलंही काम करताना कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात करताना कुठलंही काम करताना पहिल्यांदा आपण कोणाला वंदन करतो? श्री गणेशाला, श्री गणपती रायांचे आपण गणपती रायांना काय करतो? वंदन करतो। तसं समर्थाने आता इथे तुझं नमो गजवदना तुझा महिमा कळेना, त्यांचा महिमा कसा आहे? अगाध आहे आणि त्यांना वंदन करून विद्या बुद्धी देसी जना लहान थोरासी, म्हणजे लहान थोरांना सगळ्या लहानापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना तूच विद्या आणि बुद्धी देतोस आहे। म्हणून समर्थांनी या दशकाची विशेष करून रचनाच माणसाने नानाविध असलेले गुण संपादन करावे आणि आपलं जीवन संपन्न करावं अशासाठी समर्थांनी हा समास लिहिलेला आहे असा आग्रह समर्थ इथे धरतात आहे। हा दशकच पूर्ण समर्थांनी नानाविध असलेले गुण माणसाने शिकावे, संपादन करावे आणि आपलं जीवन उत्तमोत्तम व्यतीत करावं, जीवन संपन्न करावं असा समर्थांचा आग्रह आहे। आणि म्हणून भगवंत हा कसा आहे? भगवंत हा निश्चळ निर्मळ निराकार निर्गुणी आहे, याचा अर्थ तो बहुगुणी आहे। निर्गुणी आहे याचा अर्थ बहुगुणी आहे। नाना प्रकारचे गुण भगवंतामध्ये असल्यामुळे जितके काही उत्तम गुण तितकी समर्थांची लक्षणं, म्हणजे जितके काही उत्तम गुण आहेत, जे उत्तमोत्तम गुण आहेत ते सगळे समर्थांचे, माझ्या सद्गुरुरायांचे, माझ्या परमेश्वराचे आहेत। म्हणजे उत्तम गुण त्यांच्याकडे कसं आहे? काठोकाठ भरलेले आहेत आणि भरपूर, म्हणजे समर्थ सांगत आहेत की भगवंतामध्ये कसं आहे? नाना प्रकारचे गुण आहेत आणि म्हणून समर्थ म्हणतात जितुके काही उत्तम गुण तितुकी समर्थांची लक्षणं असं समर्थ सांगतात आहे। आणि समर्थांनी या समासामध्ये, या दशकामध्ये विशेष करून सर्व संघ निरूपण केलेलं आहे। या समासामध्ये सर्वज्ञ जे आहेत, म्हणजे जे ज्ञानी आहे, सर्वज्ञ म्हणजे काय? तर जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानांचा संग धरा, ज्ञानियांचा संग धरा, संत संगती धरा आणि त्या माध्यमातून आपलं जीवन कसं करा? संपन्न करा असं समर्थ म्हणतात आहे। आणि म्हणून समर्थांना दोन गोष्टींची आवड होती, एक म्हणजे सज्जनांची आवड होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे समर्थांना सद्गुणांची आवड होती। सज्जनांची आवड आणि सद्गुणांची आवड, म्हणून समर्थांनी सज्जन संघटना केली आणि समर्थांनी सर्वांनी सद्गुणी व्हावे म्हणून आग्रह धरला। आणि या समस्त मानवजातीचंच कल्याण तेच लोक करू शकतात जे सद्गुणी आहेत, जे या संपूर्ण मानवजातीचं उन्नयन तेच लोक करू शकतात जे लोक सज्जन आहेत। आणि म्हणून सज्जनता आणि सद्गुण या दोन गोष्टींमुळे संपूर्ण मानवजात उद्धरून जाणार आहे। आणि माणसामध्ये असलेले जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांचा त्याग करावा आणि सद्गुणांची उपासना करावी, म्हणून सगुण उपासना यावर समर्थांनी भर दिलेला आहे। आणि या संपूर्ण दशकाचंच वैशिष्ट्य असं आहे की आध्यात्मिक आणि व्यावहारिक या दोन्ही गोष्टींनी, म्हणजे आध्यात्मिक सुद्धा आणि व्यावहारिक सुद्धा या दोन्ही गोष्टींनी आपण काय असलं पाहिजे? संपन्न असलं पाहिजे। आणि म्हणून व्यक्तिमत्व विकास हा जणू या संपूर्ण दशकाचा गाभा आहे। समर्थ नुसता आध्यात्मिक विकास करून घेत नाही आहे, तर समर्थ व्यक्तिमत्व विकास, पूर्ण व्यक्तीचा विकास कसा होईल, सगळ्या गोष्टी सगळ्या दृष्टीने व्यक्तीचा विकास कसा होईल हे सगळं या संपूर्ण दशकामध्ये सांगितलेलं आहे। आणि या संपूर्ण दशकाचा गाभाच तो आहे।
आणि म्हणून आजवर जितक्या लोकांनी दासबोधाचं श्रवण केलं त्या सगळ्यांनी या दशकाला विशेष करून ग्रहण करावं, कारण समर्थांनी सगळे जे देवाचे गुण आहेत ते गुण आम्ही संपादन केले पाहिजेत आणि आमच्यामध्ये असलेला जो परमात्मा आहे तो प्रगट केला पाहिजे असा आग्रह समर्थ धरतात आहे. आणि अशा प्रकारे समर्थांनी पहिला समास बहुदेवस्थान निरूपणनाम हा समास लिहिलेला आहे. आणि या समासामध्ये समर्थ सुरुवातीलाच म्हणत आहेत, तुझं नमो गजवदना, तुझा महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना, लहान थोरासी हे गजवदना, हे गणपती राया, हे गणेश वंदना, तुला मी गणेश राया, हे गणपती राया, तुला मी नमस्कार करतो. तुझा महिमा कसा आहे, अगाध आहे आणि तुझा महिमा अगाध असल्यामुळे तो काही आपल्याला कळत नाही. सगळ्या लहान थोर लोकांना तूच कसा आहे, विद्या आणि बुद्धी देणारा आहेस, कारण विद्या आणि बुद्धीची तूच देवता आहेस आणि सगळ्यांना विद्या आणि बुद्धी तू देतोस आहे असं समर्थ म्हणतात आहे. आणि समर्थांनी पुढे म्हटलंय, गणेशाला वंदन केलेलं आहे प्रथम ओवीमध्ये, आता दुसऱ्या ओवीमध्ये म्हटलं आहे, तुझं नमो सरस्वती. काय म्हटलंय, तुझं नमो सरस्वती. ही सरस्वती सगळ्यात महत्त्वाची आहे. या सरस्वतीमुळे सगळे नाती गोती जे आहे, जे काही आहे ते आपण टिकू पण शकतो आणि तोडू पण शकतो. म्हणजे समर्थ म्हणतात, तुझं नमो सरस्वती, चारी वाचा तुझे न स्फूर्ती, तुझे निज रूप जाणती, ऐसे थोडे हे सरस्वती माता, तुला नमस्कार असो. तुझ्यामुळे चारी वाचा स्फुरतात आहे, तुझे निज रूप जाणणारे लोक फार थोडे आहेत. म्हणून समर्थांनी सुरुवातीला श्री गणेशांचं स्मरण केलं, श्री गणेशाला वंदन केलेलं आहे. श्री गणेश ही बुद्धी देवता आहे. श्री गणेश ही काय आहे, श्री गणेश ही विद्या देवता आहे. मग श्री गणेश ही विद्येची देवता आहे आणि श्री गणेश सर्व सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे. म्हणून म्हटलंय, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, म्हणजे त्याची कृपा आपल्यावर आहे. आणि म्हणून या श्री गणेशांचं स्मरण समर्थ सुरुवातीला करत आहे. तुझा महिमा कळेना, तुझा महिमा कळण्या इतपत आम्ही थोर नाही, तुझा काही महिमा आम्हाला कळत नाही, एवढा तुझा महिमा कसा आहे, अगाध आहे. तुझा महिमा मी वर्णनच करू शकत नाही. तुझा महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना. म्हणून विद्या आणि बुद्धी प्राप्त करण्यासाठी गणेशाची उपासना आहे. विद्या आणि बुद्धी प्राप्त करण्यासाठी श्री गणेशांना वंदन केलं पाहिजे, श्री गणेशाची उपासना आहे. आणि त्यानंतर सरस्वती माता सांगितली आहे, तुझं नमो सरस्वती, चारी वाचा तुझे न स्फूर्ती, तुझे निज रूप जाणती, ऐसे थोडे. म्हणून विद्या आणि बुद्धी प्राप्त करण्यासाठी श्री गणेशांची उपासना आहे. आणि त्यानंतर समर्थांनी सांगितले सरस्वती माता सरस्वती कला विद्या प्रदायिनी आहे. नमस्ते शारदे देवी, त्या देवी शारदेला नमस्कार आहे. ती कला विद्या प्रदायिनी आहे. ती कला आणि विद्या आम्हाला प्रदान करते आहे. आणि म्हणून माता सरस्वतीचं स्मरण समर्थ इथे करतात आहे. पुढे समर्थांनी या ओळीमध्ये पुढे म्हटलेलं आहे, धन्य धन्य चतुरानना, ता केली सृष्टी रचना, वेद शास्त्रे भेद नाना प्रगट केले. म्हणजे बहुजिनसी, दशकाचं नावच बहुजिनसे आहे. सगळं समर्थाने इथे दिलेलं आहे. मग सुरुवातीला श्री गणेशाला वंदन केलं, माता सरस्वतीला वंदन केलं. आता म्हणतात आहे, धन्य धन्य चतुरानना, हे ब्रह्मदेवता. काय म्हटलेलं आहे, हे ब्रह्मदेवा, तू खरोखरच कसा आहेस, धन्य आहे. हे धन्य धन्य चतुरानना, तू खरोखरच कसा आहे, धन्य आहेस. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी की म्हणजे पहिलं श्री गणेशाला वंदन आहे आणि धन्य धन्य चतुरानना, ता केली सृष्टी रचना, वेद शास्त्रे भेद नाना प्रगट केले. माता समर्थ म्हणतात, म्हणजे पहिला श्री गणेशाचा म्हणजे पहिला श्री गणेशाच्या मध्ये असलेले 3 शब्द ज्याला आम्ही ओमकार म्हणतो, ओमकार रूप गणेशाचे, असं म्हणतो, ओमकार रूप गणेशाचे, त्यामध्ये पहिला अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू आणि मकार तो बोलीजे, म्हणजे मकार महेशू बोलीजे. ऐसे तिन्ही देव तेथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. म्हणजे ऐसे तिन्ही देव जिथून उत्पन्न झाले तो हा गजानन कोण आहे, माय बाप. म्हणून त्या श्री गणेशाचं पूजन समर्थ पहिले करतात आहे.
मग प्रत्यक्ष प्रगट रूपाने हे ज्ञान आम्हाला देणारी माता कोण आहे? माता सरस्वती आहे. तिचं समर्थ स्मरण करतात. आणि आता नंतर बहुजनसी म्हणजे नाना प्रकारची कला वापरून प्रत्यक्ष चतुराननाने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे. म्हणजे या सृष्टीमध्ये किती प्रकार आहेत बघा, किती बहुजनसी आहे ही सृष्टी, वेगवेगळ्या प्रकारे बनलेली आहे ही सृष्टी. मग चतुराननाने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली. चतुरानन म्हणजे ज्याचे 4 आनन म्हणजे मुख आहेत, म्हणजे ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवाने वेदशास्त्रांची निर्मिती केली. ब्रह्मदेव बोलले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे वेद आणि षडशास्त्र, न्याय, वैशेषिक, सांख्य, मीमांसा, योग आणि वेदांत असे षडशास्त्र हे भेद, नाना प्रकारचे आकार, नाना प्रकारची नावं, संपूर्ण सृष्टी, जीवसृष्टी जी आहे ती संपूर्ण निसर्गसृष्टी ही संपूर्ण निर्माण करण्याचं सामर्थ्य, आणि ते प्रत्यक्ष करणारे कोण आहेत? निर्माण करण्याचं सामर्थ्य कोणी केलेलं आहे? निर्माण कोणी केलेली आहे ही सगळी सृष्टी? ब्रह्मदेवाने. म्हणून म्हटलंय धन्य धन्य चतुरानना, हे ब्रह्मदेवा तू खरोखरच धन्य आहेस. इतकी उत्तमाची, इतकी वैशिष्ट्यपूर्ण, इतकी नाविन्यपूर्ण, इतकी विविधता असलेली सृष्टी तू उत्तमरित्या निर्माण केलेली आहेस. आणि त्यामधील, या सृष्टीमधील प्रत्येक जीव आणि जीव किती उत्तमाचा तो निर्माण केलेला आहेस. खरंच ती सृष्टी बघितल्यावर किती धन्यता वाटते. मग समर्थ म्हणतात आहे की धन्य धन्य चतुरानना, ता केली सृष्टी रचना, वेदशास्त्रे भेद नाना प्रगट केले. म्हणजे हे ब्रह्मदेवा तू खरोखरच धन्य आहेस. तू सर्व सृष्टीची रचना केलेली आहेस. वेद शास्त्रे आणि नाना भेद तूच प्रगट केलेले आहेस. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे धन्य धन्य चतुरानना. म्हणून संपूर्ण जीवसृष्टी, निसर्गसृष्टी ही संपूर्ण निर्माण करण्याचं सामर्थ्य आणि ते प्रत्यक्ष करणारे ब्रह्मदेव आहेत. म्हणून ब्रह्मदेवाचं स्मरण केल्यावर धन्य धन्य चतुरानना, ता केली सृष्टी रचना, वेदशास्त्र भेद नाना प्रगट केले. किती भेद भगवंताने निर्माण केले, कल्पना करा. एकाच प्रकारची अनेक फुलं आहेत, एकाच प्रकारामध्ये अनेक बारीक बारीक भेद आहेत. गुलाब म्हटलं तर नाना प्रकारचे गुलाब आहेत, सगळेच गुलाब आहेत, परंतु त्या गुलाबांमध्ये त्यांचा रंग वेगळा, आकार वेगळा, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. एकाच प्रकारचं गुलाब नाही. म्हणजे त्याच्यामध्ये किती विशेषता आहे, त्याच्यामध्ये किती नाविन्यता आहे, त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत. गुलाबाचे कितीतरी असंख्य प्रकार आहेत. म्हणजे समर्थ म्हणतात आहे कितीतरी फुलं आहेत. फुलांमध्येच बघा ना, फुलांचेच किती, फुल म्हटल्यावर एकच फुल येतं का? नाही, त्याच्यामध्ये खूप प्रकार. शेवंती येतो, मोगरा येतो, चाफा येतो, जुई येते, जाई येते, सगळं येतं. मग त्या सगळ्यांमध्ये त्यांचा रंग वेगळा, त्याची पानं वेगळी, त्याचा आकार वेगळा, त्याचा गंध वेगळा, त्याचा देठ वेगळा, सगळं काही वेगळं. एवढं उत्तमाचं निर्माण कोणी केलं? त्या एका परब्रह्माने निर्माण केलं. आणि त्या परब्रह्माची ओळख म्हणून आपण ठेवली पाहिजे. एका माणसाला त्याने हे सगळं जे अवयव आहे, बाहेरची रचना आपल्याला दिसते आहे, परंतु आतमध्ये आपल्या देहामध्ये जे काही चाललेलं आहे, आपल्या देहामध्ये आपण पाणी पितोय, कुठे जातंय, कसं देतंय, नंतर जेवण जेवल्यानंतर अख्खा घासच्या घास आपण गिळतो आहे, चावून चावून खातो आहे, भाकरी खातो आहे, मग एखादा पदार्थ, एखादं फळ, कठीणवालं फळ पण खातो आहे, पण ते पचन करण्याचं काम कोण करतं आहे, कसं करतं आहे, ते कसं खाली नेतं आहे आणि त्याला कसं घुसळतं आहे. म्हणजे काय ही सृष्टी रचना, काय ही रचना, काय या भगवंताने केली, काय त्याचा विचार आहे आणि केवढी त्याची किमया आहे. ही माझ्या याच्यापेक्षा, माझ्या क्षमतेच्या, माझ्या कळण्याच्या क्षमतेपेक्षा कशी आहे, बाहेर आहे. प्राण्यांमध्ये किती प्रकार, किती रंग. म्हणजे समर्थ म्हणतात आहे प्रत्येकाची ठेवण वेगळी. माणसं बघा, कितीतरी माणसं आहेत, प्रत्येकाचा केसाचा रंग, केसाचा भाग वेगळा, म्हणजे त्याची एखाद्याची ठेवण वेगळी, त्याचं राहणीमान वेगळं, त्याचं चालणं वेगळं, त्याचं बोलणं वेगळं, त्याची भाषा वेगळी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की त्याच्यामध्ये किती विविधता, किती विविधता. हे कोण करू शकतं? एकच तो परब्रह्म करू शकतो, याच्याशिवाय कोणी करू शकत नाही. एका पाण्याच्या थेंबापासून मनुष्य निर्मिती करतो आहे तो भगवंत. मग त्या पाण्यामध्ये ते कसा जीव तो वाढतो आहे,
त्याला कसं काय खाद्य पुरवतं आहे आणि ते कसं खाद्य ते खाऊन 9 महिने त्याची वाढ उत्तमोत्तम कशी काय होते आहे, हा सगळा प्रश्नचिन्हच आहे. म्हणजे या भगवंताने जो हा निर्माण करतो तो कोठे आहे, तो का दिसत नाही आपल्याला? एवढं सुंदर जग त्याने निर्माण केलेलं आहे, एवढी सृष्टी, प्राणीसृष्टी, जीवसृष्टी, सगळं काही, या सृष्टीवर दिसणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू त्या भगवंताच्या आज्ञेने तयार झालेली आहे, ते भगवंताने तयार केलेली आहे. कसं काय एवढं सामर्थ्य त्या भगवंताचं बघा, म्हणजे ती एवढं त्याने निर्माण केलेलं आहे, म्हणजे त्याचं सामर्थ्य किती मोठं आहे बघा. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की एवढं सगळं त्याने निर्माण केलेलं आहे, पण त्याला कशाही कोणत्याही गोष्टीचा जरासुद्धा गर्व नाही, जरासुद्धा अहंकार नाही. तो एकदम शांतपणे त्यामध्ये म्हणजे मी सगळं करूनही मी करणारा नाही, श्रीराम करता, म्हणजे करूनही अकर्ता. आणि आपण एखादं लग्न कार्यात एखादं छोटंसं काम करतो, एखादं लग्न करतो आणि आपल्याला वाटतं की वा सगळं माझ्यामुळे झालं, मी केलं, मी असं केलं, मी इकडे गेले, मी तिकडे गेलं, मी हे मॅनेज केलं, ते मॅनेज केलं, मी याला सांगितलं, मी त्याला सांगितलं, मी सगळं लग्नाचं अरेंजमेंट मी एकटीने केलं किंवा मी एकट्याने केलं. करणारा कोण आहे? तुला साथ देणारा कोण आहे? तुला नेणारा कोण आहे? आणणारा कोण आहे? ते ओळखलं पाहिजे, त्या परब्रह्माला ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणत आहे, त्याला जर ओळखता येत नसेल तर तो कसा आहे? मागच्या समासामध्ये समर्थाने दिलंय, तो टोनपा आहे. मग तुला कळत नसेल तर तू मूर्ख आहेस, टोनपा आहेस. म्हणून समर्थ म्हणतात आहे, आपण काय करायचं आहे, त्या भगवंताने ज्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे, ज्याने हा आपला देह आपल्याला दिलेला आहे उत्तमाचा, ज्याने हे सगळं आपल्याला वैभव दिलेलं आहे, धन दौलत ऐश्वर्य संपत्ती संतती सगळं काही, आरोग्य आपल्याला, आरोग्य कसलं, निरोगी आरोग्य आपल्याला बहाल केलेलं आहे. मग समर्था खरंच मी तुझी खूप आभारी आहे, मला एवढं सगळं उत्तम दिलेलं आहे. मला तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या आज्ञेने मला काहीच, तुझ्या सामर्थ्याने मला काहीच कमी नाही. फक्त माझ्याकडून अखंड श्री सेवा निष्काम दास्यभक्ती घडावी, एवढंच माझं एक निवेदन आहे. आणि ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर मात्र मला पडायला देऊ नको. सगळ्या अख्ख्या जगाला विसरले तरी चालेल, पण तुला विसरता कामा नये. तुझं स्मरण, तुझं नामस्मरण, तुझं स्मरण, तुझं कीर्तन, तुझं भजन माझ्याकडून सतत घडलं पाहिजे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुझंच मी गात राहिले पाहिजे, तुझंच मी बोलत राहिले पाहिजे, तुझंच मी लिहित राहिले पाहिजे आणि तुझंच मी सांगत राहिले पाहिजे. तू माझ्याकडून हे सगळं करून घे. करणारही मी नाही. करणारा कोण आहे? तू आहे. मी फक्त कळसूत्री बाहुलीसारखी हालत आहे, पण तू सगळं हे करून घे. आणि तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या सामर्थ्याने या देहाला उत्तमाचं निरोगी आरोग्य दे. आणि त्याच्याकडून हे सगळं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत अखंड श्रीसेवा निष्काम दास्यभक्ती घडावी, हे एकच निवेदन. बाकी मला काहीही नको. तू सगळं मला तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या सामर्थ्याने मला सगळं काही मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी तुझी खूप खूप आभारी आहे. कारण माझी मी तेवढ्या याची नाही आहे जेवढं तू मला दिलेलं आहे. माझ्या शिलकीच्या बाहेर होऊन तू मला दिलेलं आहेस. मग मी तुला शेवटच्या श्वासापर्यंतही कशी विसरू शकणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडून श्रवण मनन कीर्तन भजन सगळं काही करून घे. तुझं नामस्मरण शेवटच्या श्वासापर्यंत राहिलं पाहिजे. माझ्या मनात इतराविषयी कोणाबद्दलही द्वेष, मद, मत्सर, संशय, चिंता, काहीही कोणताही विषय कोणाबद्दलही माझ्या मनात येऊ दे नको. आणि मी कोणाचाही द्वेष मत्सर करू दे नको. समोरच्याने कितीही वाईट केलं तरी मला मात्र, माझी मात्र वाचा उत्तमाची ठेव. आणि माझ्या वाचेमध्ये स्मरण अखंड, माझ्या परेमध्ये अखंड स्मरण तुझं राहू दे. तुझंच कीर्तन, तुझंच भजन, तुझंच सगळं मी केलं पाहिजे. असं निवेदन समर्था शेवटच्या चरणापर्यंत, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या चरणी राहील. मग समर्था सद्गुरूंनी माझ्या एवढं निर्माण केलं आहे, त्या परब्रह्माला मी ओळखल्याशिवाय कशी राहू? म्हणून ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि म्हणून सांगितलं आहे समर्थाने, किती निर्माण केलेलं आहे बघा. फुलं किती आहेत, फुलं
भरपूर पुष्परचना आहेत, त्या प्रत्येक फुलांचा गंध वेगळा, सुगंध वेगळा, वृक्ष निर्माण केले, फळं निर्माण केली, त्यांचं स्वाद निर्माण केलेत, प्राणी निर्माण केलेत आणि त्या प्राण्यांमध्ये भेद सुद्धा निर्माण केले. म्हणजे बघा केवढं सामर्थ्य, केवढ्या सामर्थ्याचा आहे परमेश्वर. परमेश्वराचं सामर्थ्य खूप आहे हो. आपण बोलणं आपलं कमी पडेल, आपले शब्द कमी पडतील, पण त्याची किमया कमी पडणार नाही. त्याला आपण शब्दात मांडूच शकत नाही. शब्दात मांडण्या इतकं मी इतकी मोठी नाही आणि आपल्याला ते जमणार पण नाही. जसा गायींचा कळप असेल, म्हणजे 100 गायी जर उभ्या असतील तर 100 गायींमध्ये कुठली गाय कोणासारखी नाही? सांगा बघू. एक गाय दुसऱ्यासारखी दिसते का? नाही. एक गाय दुसऱ्यासारखी नाही, दुसरी गाय तिसऱ्यासारखी नाही. म्हणजे किती भिन्नता. मग जेव्हा ते वासरू, जेव्हा कळप येतो आणि जेव्हा ते वासरू आपल्या आईच्या शोधात जाते, तेव्हा या सगळ्या गायींच्या कळपामध्ये नेमकी माझी आई कोणती हे त्या वासराला बरोबर कळतं. हे ते वासरू बरोबर शोधून काढतं माझी आई कोणती आहे. ते वासरू बरोबर ओळखतं आणि तिच्या स्तनाला लागतं. म्हणजे भेद निर्माण केले तरी सुद्धा ओळख मात्र पटवून दिली. तशी ओळख आपण आपल्या भगवंताबद्दलची ठेवली पाहिजे. भेद निर्माण आहेत, कितीतरी देव आहेत. आपण म्हणतो मी ह्या देवाला पूजतो, मी त्या देवाला पूजतो. कुठल्याही देवाला पूजा, कारण सगळे देव एकच आहेत. आकाशातम पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देवं नमस्कारम केशवम प्रति गच्छति. कुठल्याही देवाला पूजा, कुठल्याही देवाचं नाम जपा, तरी ते शेवटी कुठे जाणार आहे? केशवाच्या चरणी जाणार आहे. म्हणून भेद निर्माण केले तरी सुद्धा ओळख मात्र पटवून दिली. म्हणजे त्या एवढ्या कळपामध्ये ते वासरू, ते छोटंसं वासरू सुद्धा आपल्या आईला ओळखतं. म्हणजे ओळख पटवून देणारा कोण आहे? मग एवढ्या सगळ्या या भवसागरामध्ये आपलं कोण आहे याची ओळख आपल्याला पटवून दिलेली आहे. शेवटपर्यंत आपला सारथी कोण आहे? शेवटच्या श्वासापर्यंत आपला सारथी कोण आहे? आपल्याला उद्धरून नेणारा कोण आहे? इथून सोडवणारा कोण आहे? आणि समर्थ म्हणतात या जीवनाचं सार्थक करणारा कोण आहे? हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात रंग सगळ्या गायींचा सारखा असेल तरी वासराची जी आई आहे ती भिन्न आहे. त्याला माहीत असतं, म्हणून नाना भेद केले, नाना स्वाद केले. किती प्रकारचे स्वाद आहेत, किती प्रकारचे हो, सांगू शकत नाही एवढे प्रकार आहेत. गंध किती प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गंध आहेत. आणि म्हणून सांगितलेलं आहे समर्थाने की नाना भेद केले, नाना स्वाद केले. किती प्रकारचा स्वाद आहे आणि किती प्रकारचे गंध आहेत, किती प्रकारचे आकार आहेत, किती प्रकारची वैविध्यता भगवंताने निर्माण केलेली आहे. आणि अशा प्रकारची रचना फक्त कोणच करू शकतो? फक्त कोण करणार? फक्त आणि फक्त माझा भगवंत, माझे सद्गुरू करू शकतात. याच्या पलीकडे कोणाचीही कितीही सायंटिस्ट पुढे जाऊ दे, परंतु भगवंताची लीला कशी आहे, अगाध आहे. भगवंतापर्यंत कोणी पोचू शकत नाही, त्या परब्रह्मापर्यंत. कारण तो परब्रह्म असतची असे सर्व काळ. म्हणून समर्थ म्हणतात फक्त भगवंतच हे सगळं करू शकतो. मग ते मानवाच्या बुद्धी आणि शक्तीच्या पलीकडचं आहे. मानव तिथपर्यंत पोचूच शकत नाही हो. मानवाने कितीही प्रगती करू दे तरी सुद्धा भगवंतापर्यंत पोचण्याची शक्ती आणि बुद्धीही त्याला नाही. त्याच्या पलीकडे भगवंत आहे. म्हणजे एवढं सगळं निर्माण करून सुद्धा एवढं त्याला भगवंत कसा आहे बघा. म्हणजे एवढं सगळं निर्माण करून सुद्धा तो भगवंतापर्यंत पोचू शकत नाही. भगवंत त्याच्याही पलीकडे आहे. ते शक्तीच्या आणि सामर्थ्याच्या, त्या शक्तीच्या आणि बुद्धीच्या, मानवाच्या शक्तीच्या आणि बुद्धीच्या तो पलीकडे आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात धन्य धन्य चतुरानना ता केली सृष्टी रचना, वेदशास्त्रे भेद नाना प्रगट केले. हे ब्रह्मदेवा, तू खरोखर धन्य आहेस. तूच सर्व सृष्टीची रचना केलीस. वेदशास्त्रे आणि नाना भेद तूच प्रगट केलेले आहेस. आणि म्हणून पुढे म्हटलंय धन्य विष्णू पाळन करीसी, एकांशे सकळ जीवांसी, वाढविसी वर्तविसी जान जाणो. मग आता सुरुवातीला श्री गणेशांना वंदन केलं, नंतर सरस्वती मातेला वंदन केलं, नंतर धन्य धन्य चतुरानना ब्रह्मदेवांना धन्यता दे, म्हणजे ब्रह्मदेवांना धन्य, खरोखरच तुम्ही धन्य आहात म्हटलं. आणि आता समर्थ म्हणतात आहे की धन्य विष्णू पाळन करीसी. धन्य ते विष्णुदेव आहे. कोण आहेत पालन करणारे? कोण? विष्णुदेव आहेत. एकांशे सकळ जीवांसी,
म्हणजे तू सर्वांचं पालन करणारा आहेस. वाढविसी वर्तविसी जाण जाणो, तुझ्या एका अंशाने तू सर्व जाणतो आहेस. त्यांचं अंतरंग जाणून तू वाढवतो आहेस आणि वागतोसही आहेस. आणि म्हणून सांगितलंय, जसा तो निर्माण करतो आहे, म्हणजे जसं समर्थानी, जसं त्या भगवंताने, जसं त्या परब्रह्माने आपल्याला निर्माण केलेलं आहे, तसं तो पालनही करतो आहे. आपलं पालन कोण करतो आहे? आपण म्हणतो मी कामाला जातो म्हणून मी 4 पैसे आणून माझं पोट भरतो, माझ्या मुलांचं नाही. पालन करणारा तो आहे हो, भगवंत आहे, ज्याने ही उत्तमाची सृष्टी निर्माण केली, ज्याने आम्हाला एवढा आनंद दिलेला आहे, एवढा आनंद जग दिलेला आहे, एवढी उत्तमाची सृष्टी निर्माण केलेली आहे. तो या सृष्टीचं पालनही करतो आहे. तसं या सृष्टीचं पालन करणारा सुद्धा कोण आहे? भगवान विष्णू आहेत. मग त्यांनी सगळ्यांचं पालन केलं. प्रत्येक जीव परब्रह्माने जन्माला घालायच्या अगोदरच त्याच्या खाण्याची, त्याच्या अन्नाची, त्याच्या जेवणाची सोय केलेली आहे. म्हणजे त्याचं कार्य बघा, त्याचं कार्य कसं आहे, अगदी चोख आहे, यथासांग आहे, चोख काम त्याने आपलं केलेलं आहे. आपली तरी कधीतरी गडबड होऊ शकते इकडे तिकडे, पण त्या भगवंताची मात्र नाही, त्या परब्रह्माची कधीच चूक होऊ शकत नाही. कारण परब्रह्माने माणसाचा जन्म व्हायच्या अगोदरच त्या आईच्या स्तनाला दूध दिलेलं आहे. मग काय त्याची परब्रह्माची लीला बघा. ज्या मुलाला आता जन्म घ्यायचा आहे त्याच्या जेवणाची सोय श्री सद्गुरूंनी, समर्थांनी, त्या परमेश्वराने, आपल्या परब्रह्माने अगोदरच केलेली आहे. मग मुंगीला साखर दिली तर हत्तीला त्याचं खाद्य दिलं. कोणी उपाशी राहत नाही, सगळे आपापल्या ठिकाणी स्वस्त मस्त राहतात आहे. म्हणजे सगळ्यांची सोय केलेली आहे. अगदी किडा मुंगीपासून ते बलाढ्य प्राण्यांपर्यंत सगळ्यांची, जे जन्माला आलेला आहे त्याची जन्माच्या अगोदर त्याने सोय केलेली आहे. त्याला त्याचा आहार सगळ्यांना दिलेला आहे. पालन करायचं काम व निवाऱ्याचीही व्यवस्था केली, खाण्याचीही व्यवस्था केली, पिण्यासाठी पाण्याचीही व्यवस्था केली. ही सगळी सृष्टी रचना चतुराननाने केली आहे, म्हणजे ब्रह्मदेवांनी केली आहे. परंतु भगवान विष्णूंनी त्याचं प्रतिपालन केलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, धन्य विष्णू पाळन करीसी. धन्य कसं आहे? धन्य विष्णू पाळन करीसी, एकांशी सकळ जीवांसी, वाढविसी वर्तवसी जाण जाणो. म्हणजे तुझ्या एका अंशाने तू सगळं जाणतो आहेस, त्यांचा अंतरंग जाणून काढतो आहेस. म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे, तुझ्या एका अंशाने हे सगळं भरलेलं आहे. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे, धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार, राम नाम निरंतर जपत जावे. खूप उत्तमाचा समास आहे हो, खूप उत्तमाचा. वाचतानाही अंगावर शहारा येतोय, एवढा उत्तमाचा समास आहे. प्रत्येक ओवीनं ओवी वाचल्यावर एवढं सामर्थ्य मिळतं आहे, एवढं सामर्थ्य मिळणार आहे, एवढी खुशी वाटते आहे, एवढा आनंद वाटतो आहे. प्रत्येक ओवीमध्ये भगवंताचं नाम आहे. प्रत्येक ओवीमध्ये पहिल्यांदा दिलंय तुझं नमो गजवदना, त्यानंतर दिलंय तुझं नमो सरस्वती, धन्य धन्य चतुरानना, धन्य विष्णू पाळन करीसी, धन्य धन्य भोळा शंकर. आता आले कोण? भोळा शंकर. मग आता समर्थ म्हणतात, भोळा शंकर तो कसा आहे? भोळाच आहे हो. भोळा शंकर, त्याची भक्ती करा, तो अगाध आपल्याला अमाप देतो आहे. ना इकडे बघतो तिकडे बघतो, जेवढं पाहिजे तेवढं आपल्या भक्ताला देतो आहे. मग भगवंताच्या नामामध्ये आम्ही भगवान शंकराचं नाम घेतो. भगवान शंकरांचं वैशिष्ट्य काय आहे की जेव्हा त्यांनी हलहल नावाचं विष घेतलं, काय म्हटलंय? जेव्हा त्यांनी हलहल नावाचं विष घेतलं, जे समुद्र मंथनातून निघालेलं हलहल नावाचं विष घेतलं, जग कल्याणासाठी स्वीकारलं, स्वतः पचवलं आणि त्याचा दाह जेव्हा झाला तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष सगळ्या प्रकारचे उपचार केले. एकही उपचार त्यांनी ठेवला नाही. सगळ्या प्रकारचे उपचार करून बघितले, पण तो दाह किती केल्या थांबत नव्हता. तो दाह त्या हलहल नावाच्या विषामध्ये एवढं, म्हणजे हलहलच्या तो विष एवढं स्ट्रॉंग होतं, एवढं भयंकर होतं की त्याचा दाह मात्र काही केल्या थांबत नव्हता. मग जग कल्याणासाठी त्यांनी ते स्वीकारलं. आणि त्या दाह जेव्हा त्यांना झाला तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष सगळ्या प्रकारचे नाना उपाय केले, परंतु शेवटचा उपचार म्हणून भगवंताचं नाम,
काय केलं? शेवटचा उपचार भगवंताचं नाम. या राम नामाने भगवान शंकरांचा हल नावाचा जो विषाचा त्रास आहे, हल नावाचं जे विष होतं, त्या विषाचा जो त्रास होता, तो त्रास मात्र कसा झाला? शांत झाला. आणि म्हणून भगवान शंकरांनी ज्या श्रीरामांचं नाव घेतलं, ते श्रीराम सतत ते जपणार आहेत. तो भोळा शंकर आहे. कशा आहे ते? भोळा शंकर आहेत. याचा अर्थ कोणी थोडी जरी उपासना केली तरी ते त्याच्यावर प्रसन्न होतात, कारण ते भोळे शंकर आहेत. भोळे शंकर आहे ते भोळे शंकर आहेत, म्हणून भोळे आहेत ते. त्यांना जरा जरी कोणी त्यांची पूजा केली तर प्रसन्न होऊन ते सगळं देऊन टाकतात, म्हणजे आणि हवा तो वर त्याला देऊन टाकतात. अशा प्रकारे तिन्ही देवतांची नावं इथे घेतलेली आहेत. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्माने काय केलं? तर सृष्टी रचना केली. विष्णूंनी पालन पोषण केलं. आणि शंकरांनी काय केलं? तर भगवान शंकरांनी हे सगळं सृष्टी काय केली? हे सगळं त्यांना देऊन टाकलं. म्हणजे ते संहार त्यांनी केला. म्हणजे चतुरानन भगवान विष्णू आणि भगवान शंकर, म्हणजे उ म, अकार तो विष्णू, उकार तो ब्रह्म आणि मकार तो महेश. आणि पुढे सुरुवातीला भगवंतांनी प्रत्यक्ष ओंकार स्वरूप आणि त्यांची माया म्हणजे माता सरस्वती, या सगळ्यांचा भगवंत इथे विचार करतात आहे. प्रत्येक ओवी उत्तमाची आहे. वाचताना पण एवढा आनंद होतो आहे की प्रत्येक ओवीमध्ये सद्गुरूंचं नाव आहे, माझ्या भगवंताचं नाव आहे. धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव, इंद्र लोकींचे वैभव, काय म्हणून सांगावे. आता सगळं झालं, आता आलेत इंद्रदेव. किती उत्तमाचं असं वाटतंय की हे सगळे देवता, या सगळ्या देवता, ज्या देवतांची मी आता नावं घेते आहे, त्या सगळ्या देवता माझ्या समोर आलेल्या आहे. श्री गणेश, माता सरस्वती, तसंच चतुरानन ब्रह्मदेव, नंतर भगवान विष्णू, भगवान शंकर, आणि आता आले आहेत कोण? आपले इंद्रदेव. धन्य धन्य इंद्रदेव, सगळ्या देवांचाही देव, सगळ्या देवांचे देव कोण आहेत? इंद्रदेव. सगळ्या देवांचे देव, सकळ देवांचाही देव, इंद्र लोकीचे वैभव, काय म्हणून सांगावे. सगळं वैभव बाजूला आणि इंद्रलोकीचं वैभव बाजूला. इंद्रलोकीचं वैभव किती न वर्णन करण्या एवढं. आता समर्थाने अजून भगवंताची नावं घेतली, इंद्रदेवांचं नाव घेतलं आहे. जो देवांचा देव, जे देवांचे देव आहेत, ज्यांचं वैभव कसं आहे? अगणित वैभव आहे. यमधर्माचं नाम घेतलं आहे. धर्म आणि अधर्म पुढे दिलेला आहे. यमधर्म पण सांगितलं आहे. धन्य धन्य यमधर्म. मग समर्थ म्हणतात आहे की भोळा शंकर सांगितलं, खरोखरच भोळा शंकर धन्य होते, धन्य आहेत. त्यांच्या देण्याला काहीच मर्यादा नाही. ते निरंतर नाम जप, राम नाम तो निरंतर जपत असतात. आणि म्हणून सर्व देवांचा आता देव कोण आलेत? इंद्रदेव आले. ते सुद्धा धन्य आहेत. इंद्रलोकाचे वैभव एवढे आहे की त्याचं वर्णन सुद्धा करता येत नाही. म्हणून म्हटलंय इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगावे. काय सांगावं त्याचं वैभव? त्याचं वर्णनही करता येत नाही. सगळ्या देवांपेक्षाही इंद्रलोकींचं वैभव खूप आहे. आणि पुढे म्हटलंय धन्य धन्य यमधर्म, सकळ जाणती धर्माधर्म, प्राणी मात्रांचे वर्म ठाई पाडती. सर्व धर्म अधर्म यांना जाणणारा कोणता धर्म आहे? यमधर्म आहे. धन्य आहे तो. धन्य धन्य यमधर्म, सकळ जाणती धर्माधर्म. मग सगळे धर्म अधर्म यांना जाणणारा यमधर्म आहे. धन्य आहे तो. आणि प्राणीमात्रांचे वर्म ठाई पाडिती, म्हणजे तो सर्व प्राणीमात्रांचे काय करतो? वर्म जाणतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की समर्थ म्हणतात आहे की यमधर्म इथं यमधर्माचंही नाव घेतलेलं आहे समर्थाने. धर्म आणि अधर्म ज्याला माहिती आहे, भगवंतांनी पुढे एक सांगितलं आहे, यमधर्माचंही सांगितलं. आणि त्याच्या पुढे आता सांगतात आहे समर्थ, व्यंकटेशी महिमा किती. व्यंकटेशी महिमा किती. भले उभ्या अन्न खाती, वडे धिरडी स्वाद घेती, आतळस आपलांचा.
आपालांचा, म्हणजे समर्थ म्हणतात लोक उभ्या उभ्या त्याचा प्रसाद भक्षण करतात, त्यामध्ये वडे धिरडी या सगळ्यांचा स्वाद घेतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात व्यंकटेशाचा महिमा कसा आहे, व्यंकटेशांचा महिमा फार आहे. व्यंकटेशी महिमा किती, व्यंकटेशाचा महिमा कसा आहे, फार आहे. त्याच्या स्थानी उभ्या भले उभ्या अन्न खाती, त्याच्या स्थानी भली भली माणसे ही उभ्याने अन्न खातात. वडे धिरडी स्वाद घेती, आतळस आपालांचा, म्हणजे वडे धिरडी आणि स्वादिष्ट घाऱ्यांचा सुद्धा स्वाद घेतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थ लोक उभ्या उभ्या त्याचा प्रसाद भक्षण करतात, त्यामुळे वडे आणि धिरडी या सगळ्याचा स्वाद घेतात. आणि म्हणून पुढे समर्थाने दिलंय, धन्य तू वो बनशंकरी, उदंड शाखांची आहारी, विवर विवरो भोजन करी ऐसा कैचा. मग धन्य तू वो बनशंकरी, हे बनशंकरी तू कसा आहेस, धन्य आहेस. तुझ्या नैवेद्याला खूप भाज्या लागतात. बनशंकरींचा नैवेद्याला काय लागतात, खूप भाज्या लागतात. मग उदंड शाखांची आहारी, तुमच्या नैवेद्याला खूप भाज्या लागतात. विवर भोजन करी ऐसा कैचा, त्या सगळ्यांची चव घेऊन भोजन करील असं भेटणं कठीण आहे. एवढ्या भाज्या लागतात की त्या सगळ्या भाज्यांची चव घेणं काय आहे, कठीण आहे, ते काही शक्य नाही. आणि म्हणून समर्थ पुढे देतात आहे की धन्य भीम गोलांगुळा, कोरवड्यांच्या उदंडमाळा, दही वडे खाता सकळा समाधान होय. मग समर्थ म्हणतात धन्य भीम गोलांगुळा, कोरवड्यांच्या उदंडमाळा, म्हणजे गायीसारखे पुच्छ असणारा बलभीम सुद्धा कसा आहे, धन्य आहे. त्याला उडदाच्या वड्यांच्या उदंडमाळा घातल्या जातात. त्याला काय केलं जातं, उडीद डाळ जी आहे, उडदाच्या वड्यांच्या उदंडमाळा घातल्या जातात. आणि त्याच्याबरोबर काय केलं जातं, दह्याबरोबर वडे खाऊन सर्वांना काय वाटतं, समाधान वाटतं. धन्य तू गा खंडेराया, भंडारे होये पिवळी काया, कांदे भरीत रोटगे खाया सिद्ध होती. मग हे खंडेराया काय म्हटलेलं आहे, हे खंडेराया, समर्थांनी बनशंकरी भगवंताचं नाम घेतलं, म्हणजे त्यानंतर भीमाचं नाव घेतलं, आणि यानंतर समर्थ म्हणतात खंडेराया धन्य तू गा खंडेराया, भंडारे होय पिवळी काया. खंडेरायाला आपण जातो, आपल्याला माहिती आहे खंडेरायाला गेलं की काय होतं, सगळीकडे सगळं पिवळं सोनं, सगळीकडे सोनच सोन, म्हणजे सगळीकडे पिवळी माती, पिवळा त्याचा भंडारा, पिवळी काया. आणि त्यांना कांदे आणि भरीत आवडे, कांदे आणि भरीत त्यांना आवडतं. कांदे भरीत रोडगे खाया, कांदे आणि भरीत आवडतं, आणि यासाठी ते काय आहे, सिद्ध होतात. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे धन्य तुळजा भवानी, भक्ता प्रसन्न होते जनी, गुणवैभवास गणी ऐसा कैचा. मग पहिलं सांगितलंय हे खंडेराया, धन्य तू गा खंडेराया, हे खंडेराया तू खरंच धन्य आहेस. भंडारे होय पिवळी काया, तू खरंच धन्य आहेस. तुझा जो भंडारा उधळला जातो त्यामुळे शरीर कसं हळदीने पिवळं होतं. आणि मग कांदे भरीत रोटके खाया सिद्ध होती, मग कांदे भरीत आणि रोडगे खायला सगळे काय होतात, सिद्ध असतात. आणि म्हणून पुढे दिलंय धन्य तुळजा भवानी, भक्ता प्रसन्न होते जनी, गुणवैभवास गणी ऐसा कैचा. मग तुळजा भवानी प्रसन्न झाली, काय झाली, तुळजा भवानी काय झाली, प्रसन्न झाली, अनेकांना प्रसन्न झाली. आणि तिची खरा वरद हस्त छत्रपती शिवाजी महाराजांवर होता. तिचा खरा वरद हस्त कोणावर होता, छत्रपती शिवाजी महाराजांवर. म्हणजे तिने एवढा सुंदर आपला राजा घडवला, तिच्या कार्याचा महिमा अगाध आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून दैत्यांचा संहार झाला. म्हणून तुळजाभवानी जय भवानी जय शिवाजी असं म्हटलं जातं. तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज कुठेही जाताना आई तुळजाबाईला काय करत, वंदन करून जात असत. म्हणून भक्ता प्रसन्न होते, गुणवैभवास गणी होते जनी, गुणवैभवास गणी ऐसा कैसा, कोणी करावी त्याची गणना. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे
की पुढे दिलेला आहे, धन्य धन्य पांडुरंग, अखंड कथेचा होतो धिंग, तान माने रांग रंग, नाना प्रकारी प्रत्यक्ष पांडुरंग उभा विटेवरी, करकटेवरी हात ठेवून तो उभा. कसा आहे? करकटेवरी हात ठेवून तो उभा आहे. पांडुरंगाचं तर काय बोलावं. गरीबापासून थोरापर्यंत सगळे पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. पांडुरंग पांडुरंग. संत सावतामाळींनी तर कांदामुळा भाजी अवघी विठाई माझी, त्या कांदामुळा भाजीच्या मळ्यामध्ये विठ्ठल पाहिला. विठ्ठलाला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. विठ्ठल कुठे आहे? जसं भक्तांना प्रसन्न करणारी तुळजाभवानी धन्य आहे, तिच्या गुणवैभवाची गणना करील असा कोण आहे. तसं जेथे अखंड कथेचा गदारोळ चाललेला असतो, नाना प्रकारे तान मान राग रंग यासह जेथे नित्य कीर्तन होत असतं, तो पांडुरंग खरंच धन्य आहे. हो, ते पांडुरंग खरंच धन्य आहे. संत तुकाराम महाराज पांडुरंगाचे निस्सीम भक्त, असे कितीतरी भक्त होते. संत नामदेव, संत तुकाराम महाराज तर ते जेवणं खाणं संसार प्रपंच सगळं काही ते त्या नामामध्ये दंग असत, ते सगळं विसरलेले होते. म्हणजे त्या नामामध्ये एवढे दंग असत की त्यांना जेवायला पण त्यांची आठवण व्हायची नाही त्यांना. मग त्यांची पत्नी आवडी तिथे घेऊन यायची. सगळं कुठल्याही डोंगरावर जाऊ दे, भोरप्या डोंगरावर जाऊ दे, अजून कुठे, म्हणजे सगळ्या तिकडे ती जेवण घेऊन जायची त्यांना. हो, म्हणजे विठ्ठल विठ्ठल अखंड नामस्मरणात संत तुकाराम महाराज. एकही असा क्षण नाही जिथे त्यांचं स्मरण नाही. पांडुरंग 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 म्हणून ते म्हणतात की भगवंताचं स्मरण करा. तुम्हाला जर या भवसागरातून तरून जायचं असेल, या कलियुग भवसागरातून जर तुम्हाला तरून जायचं असेल, तर भगवंताला शरण जा, पांडुरंगाला शरण जा आणि भगवंताचं नाम तुमच्या मुखामध्ये ठेवा. म्हणून संत तुकारामांना खूप वाईट वाटतं ज्यावेळी लोक अशी वागत होती आणि स्मरण सगळं विसरलेले होते. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, बुडते हे जन न देखवे डोळा. काय म्हणतायत? बुडते हे जन न देखवे डोळा. हे बुडतं आहे जग, हे माझ्या डोळ्यांनी मला बघवत नाही, हे काही नामस्मरण करत नाहीत आणि त्यामुळे यांची काय आहे? अधोगती आहे. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे, काय तर पांडुरंगा, प्रत्यक्ष पांडुरंग उभा आहे कवितेवर. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणजे, पण त्या ठिकाणी सगळे वैष्णव तिथे जातात आहे आणि तिथे जाऊन टाळ आणि मृदंगाचा आवाज करतात आहे आणि त्या ठिकाणी अखंड कीर्तनाचा रंग खेळतो आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडूनी माझी आई, वाचे विठ्ठला रखुमाई. अखंड अशा प्रकारचा अखंड कीर्तनाचा तिथे कथेचा आणि कीर्तनाचा गजर होतो आहे, नाम गजर होतो आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, धन्य तुगा क्षत्रपाळा, उदंड जना लाविला चाळा, भावे भक्ती करिता फळा वेळ नाही. म्हणजे समर्थांनी सांगितले, सगळ्या देवांचं नाम या समासामध्ये घेतलेलं आहे. सगळ्या देवांना धन्यता दिलेली आहे. या सगळ्या देवांमुळे आपलं जीवन कसं आहे? धन्य, खरंच धन्य आहे. पांडुरंग म्हणजे समर्थ म्हणतात आहे, विटेवरी उभा पांडुरंग कसा आहे. हो, पांडुरंग त्याचं नामस्मरण म्हणजे भगवंत कुठलाही असो, पण त्या भगवंताचं नाम आपण घेतलं पाहिजे, भगवंताच्या भक्तीमध्ये आपण राहिलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, वेळ मिळाला तर भगवंताचं लिहा, भगवंताचं वाचा. म्हणून म्हटलंय, काहीतरी दिसा माझे काहीतरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. मग त्या भगवंताचं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, त्या भगवंताचं आपल्याला बोलता आलं पाहिजे, त्या भगवंताचं आपल्याला गाता आलं पाहिजे. आणि तो गर्व आपण करू नये, कारण हे सगळं देणारा कोण आहे? तो भगवंत आहे, तो परब्रह्म आहे, माझे सद्गुरू आहे, त्याच्याशिवाय कोण देणारा नाही. त्याने हे सगळं वैभव उभं केलेलं आहे आणि तेच हे सगळं टिकवत आहे. आणि म्हणून मग शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडून ही दास्य भक्ती, ही श्री सेवा अखंड निष्काम श्री सेवा दास्य भक्ती घडावी आणि टिकावी, हेच निरूपण आहे, हेच निवेदन आहे समर्थांकडे माझं.
आणि म्हणून सांगितलं आहे, गाणारं कोण आहे? मी नाही, माझा भगवंत गातो आहे. बोलणारा कोण आहे? मी नाही, माझा भगवंत बोलतो आहे. लिहिणारा कोण आहे? माझा भगवंत आहे, मी नाही. मी कोण आहे? मलाच नाही माहिती. माझं काहीच अस्तित्व नाही. त्या भगवंताने माझं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तो भगवंत आहे तर मी आहे, भगवंताच्या पुढे मी नाही. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, पुढे दिलं आहे, धन्य तू गा क्षत्रफाळा, उदंड जना लाविला चाळा, भावे भक्ती करिता फळा वेळ नाही. हे क्षत्रफाळा, धन्य तुगा क्षत्रफाळा, तू कसा आहेस? तू धन्य आहेस. धन्य तुगा क्षत्रफाळा, उदंड जना लाविला चाळा. अनेक लोकांना तू तुझं प्रेम लावलं आहेस. अनेक लोकांना काय केलं आहेस? तू तुझं प्रेम लावलेलं आहेस. मनापासून तुझी भक्ती केली असता फळ मिळायला सुद्धा तू वेळ लावत नाहीस. फळ द्यायला सुद्धा तू वेळ लावत नाही. जशी भक्ती करावी तशी तुझं फळ मिळतं. म्हणून भक्ती अशी असावी, भक्ती आपलं मागणं काहीच नसावं. भगवंताकडे काय मागावं? ज्याने हे सगळं दिलेलं आहे त्याच्याकडे काय मागावं त्याला माहीत आहे. याला कधी कोणतं काय पाहिजे आहे तो बरोबर देणार आहे. मागण्याची गरजच नाही. न मागता माझा भगवंत मला माझ्या वेळेवर बरोबर त्याला माहीत आहे. माझी वेळ कधी आहे, मला कधी कोणत्या वेळेला काय द्यायचं आहे हे माझ्या भगवंताला, माझ्या सद्गुरूंना माहिती आहे. माझे सद्गुरू मला त्या वेळेला ते देणार आहेत. मी कशाचीही चिंता करू नये. आपण कशाची चिंता करू नये. त्याला माहिती आहे कोणत्या वेळी, कोणत्या दिवशी, कोणत्या ठिकाणी याला काय द्यायचं आहे ते सगळं तो देणार आहे. फक्त आपल्या मनातला भाव जो आहे, आपली परा जी आहे ना ती स्वच्छ निर्मळ असली पाहिजे. परा कशी असली पाहिजे? स्वच्छ निर्मळ. त्या भगवंताखेरीज तिथं काहीच असता कामा नये. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने, काय म्हटलंय तर, हे क्षत्रपाळा तू कसा आहेस? तू धन्य आहेस. क्षत्रपाळा तू धन्य आहेस. तू खरंच धन्य आहेस. आणि म्हणून तू काय केलेलं आहेस? म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की तू त्यांना सांगितलेलं आहे, हे क्षत्रपाळा तू खरा धन्य आहेस. अनेक लोकांना तू प्रेम लावलेलं आहेस. उदंड जना लाविला लळा, प्रेम लावलं आहेस. तुझ्या भक्तीमध्ये सगळे तल्लीन झाले आहेत. भावे भक्ती करिता फळा वेळ नाही. मनापासून तुझी भक्ती केली की तात्काळ तू त्यांना दर्शन देतोस. तात्काळ तुला फळ द्यायला सुद्धा वेळ लागत नाही आहे. म्हणून पुढे म्हटलंय, रामकृष्णाधिक अवतार त्यांचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले. काय म्हटलंय? रामकृष्णाधिक अवतार त्यांचा महिमा अपार. आता समर्थांनी सगळ्या देवांचं सांगितलं. आता समर्थांनी रामकृष्णाधिक अवतारांचं वर्णन केलं आहे. त्यांचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले. मग समर्थांनी पुढे राम आणि कृष्ण भगवंताचं नाव घेतलेलं आहे. राम आणि भगवान श्रीराम आणि भगवान कृष्ण यांचा सांगितलेला आहे. क्षेत्रपाळाचं नाव घेतलं. समर्थ म्हणतात, राम हा संपूर्ण विश्वाचा आदर्श आहे. श्रीराम हे कोण आहेत? संपूर्ण विश्वाचे आदर्श आहेत. मानवाने कसं व्हावं तर श्रीरामांसारखं व्हावं. मानवाने कसं वागावं तरी श्रीरामांसारखं वागावं. मानवाने कसं राहावं तर श्रीरामांसारखं राहावं. आणि मानवाने कसं आपलं जीवन व्यतीत करावं, कसं म्हणजे राम आणि श्रीकृष्ण हे आमच्या संस्कृतीचे दोन नेत्र आहेत. या भगवंतानी, या आपल्या देवांनी आमच्यावर खूप कृपा केलेली आहे. जी आमच्या डोळ्यासमोर म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जो आदर्श ठेवलेले आहे. कारण श्रीरामांसारखा राजा नाही, श्रीरामांसारखे पुत्र नाही, श्रीरामांसारखे पती नाहीत आणि श्रीरामांसारखे बंधूही नाहीत. मग कसे आहेत ते हो? श्रीरामांसारखे मित्र सुद्धा नाहीत आणि श्रीरामांसारखं कोणीच नाही. श्रीरामांसारखा आजपर्यंत कुणी झालंच नाही. श्रीराम एकटे असे. म्हणून श्रीराम साक्षात परब्रह्म. खरंच हो, एकवचनी एक बाण. श्रीरामांसारखं कुणीच नाही. म्हणून ते कसे आहेत? धन्य धन्य आहे. श्रीरामांचा अवतार ऐकला. श्रीरामांचा अवतार आहे म्हणजे ते रामायण वाचलं, ऐकलं
तरी मनाला किती शांतता मिळते हो. मन एकदा सुन्न होऊन जातं. असं वाटतं श्रीराम आणि सीतामाता प्रत्यक्ष इथं अवतरलेली आहेत आणि आपण त्यांना वंदन करतो आहे. त्यांचं चरित्र सगळं आपल्याला अनुभवायला मिळत आहे असं आपल्याला वाटत आहे. मग खरंच ते आपल्या डोळ्यासमोर आदर्श आहे. म्हणून कोणासारखं वागू नका, फक्त आणि फक्त श्रीरामांसारखं जगा, श्रीरामांसारखं वागा, श्रीरामांसारखं राहा, श्रीरामांसारखंच वागायला पाहिजे आणि श्रीरामांसारखे गुण आपण आचरण करायला पाहिजेत. आम्हाला कसं व्हायचं आहे तर आम्हाला श्रीरामांप्रमाणे व्हायचं आहे. म्हणून रामराज्याची संकल्पना आम्ही केली पाहिजे. रामराज्य निर्माण होईल तर सगळीकडे कसं होईल, आनंदी आनंद होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात रामकृष्णाधिक अवतार त्यांचा महिमा पार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले. म्हणून म्हटलंय अगणित त्यांचा महिमा आहे. त्यांचा महिमा कसा आहे, त्यांचा महिमा आपण नाही वर्णन करू शकत. माझ्यासारख्या पामराला श्रीरामांचं वर्णन करणं शक्य नाही, ते मला जमणार नाही. ते शब्दात न मांडण्यासारखं आहे. शब्दात श्रीरामांचं वर्णन मांडता येणार नाही. श्रीरामांबद्दल बोलण्या इतपत मी मोठी नाही. त्या भगवंताने, त्या परब्रह्माने माझ्याकडून बोलून घेतलेलं आहे. बोलणारा गाणारा धनी तोच आहे, धन्याचा तो माल, मी तव हमाल भारवाही. हा माल कोणाचा आहे, हे कोणाचं आहे, हे धन्याचा आहे, हे श्रीरामांचा आहे, हे परब्रह्माचा आहे, हे माझं नाही. गाणारा तो आहे, बोलणारा तो आहे, बसणारा तो आहे, करून घेणारा तो आहे. मला मात्र काहीच माहीत नाही. मी फक्त काय आहे, बावलीसारखी इकडून तिकडे फिरते आहे. माझं काही त्याच्यात नाही. देणारा, गाणारा, बोलणारा सगळं काही श्रीराम समर्थ. आपण कोण बोलणारे? अगणित त्यांचा महिमा आहे. रामायण वाचा म्हणजे श्रीराम कळतील. आणि म्हणून समर्थ म्हणतात रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. श्रीराम, राम ह्या एका शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढं सामर्थ्य आहे. दररोज जर आपण त्याचं स्मरण केलं, उठता बसता खाता जेवता, तर किती सामर्थ्य आपल्याला मिळेल. आपल्या जीवनाचा उद्धार होईल, आपल्या जीवनाचं सार्थक होईल. आणि म्हणून श्रीराम आमचे आदर्श असल्यामुळे रामकथा, राम नाम, राम सत्कीर्तन आणि श्रीरामांचे गुण एवढाच आमचा ध्यास आजपासून असला पाहिजे. आणि समर्थ त्यालाच उपासना म्हणतात. उपासना काही वेगळी नाही. काही वेगळं पुस्तक घेऊन बसा किंवा असं बोला, हे बोला, ते बोला, इथं पोथी घेऊन बसलेत आणि तिकडं किती शिट्ट्या होत आहेत हे मोजते आहे, याला म्हणावी का उपासना? नाही. म्हणून म्हटलंय श्रीराम या नामामध्ये किती ताकद आहे. ध्यास असला पाहिजे आपला. आणि समर्थ त्यालाच उपासना म्हणतात. आणि रामांची पूजा का करावी? कारण राम हे सगुण आहे, ते गुण प्राप्त करावे यासाठी आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की श्रीरामांसारखं दुसरं कोणीच नाही. श्रीराम आपला आदर्श आहे. श्रीरामांसारखं कोणी होऊ शकत नाही. पण समर्था माझं एकच निवेदन आहे की आपल्याला श्रीरामांसारखं, आम्हाला श्रीरामांचे गुण माझ्यामध्ये उतरवले पाहिजे. तुम्ही उतरवणार आहात, तुम्ही सगळं करणारे आहात, मी करणारे नाही. कारण हे सगळं माझं नाही, हे तुमचं आहे. हे तुम्ही दिलेलं दान आहे. मला हे जीवन माझं तुम्ही दिलेलं दान आहे. हे माझं नाही, हे तुमचं आहे. करता करविता तुम्ही आहे. धन्याचा तो माल, मी तव हमाल भारवाही. मला माहिती नाही हा माल, हे जे सगळं आयुष्य आहे ते कसं मी जगायचं आहे, कोणत्या म्हणजे कुठे काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, काय बोलायचं आहे, कोणाला काय करायचं आहे, मला काही माहीत नाही. सकळ करणे जगदीशाचे. करणारा तो एकच आहे आणि त्यानेच हे सगळं केलेलं आहे. आतापर्यंत तूच मला घडवलेला आहेस आणि याच्या पुढेही मला तूच चालवणार आहेस. मला काहीच माहीत नाही. माझ्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना, प्रत्येक दिवशी काय काय प्रत्येक सेकंदाला घडतं आहे, ही तुझी कृपा आहे, तुझं सामर्थ्य आहे, तुझा आशीर्वाद आहे. यातलं मला काहीही माहीत नाही. आतापर्यंत जे काही घडलेलं आहे ती तुझी कृपा आहे, तू घडवून आणलेलं आहेस. आणि याच्या पुढे काय करायचं हेही मला माहीत नाही. कारण वाटेने नेणारा कोण आहे? तू आहे. वाट मला माहितीच नाही. तू दाखवायची आहे आणि तूच चालवायची आहेस. आणि म्हणून समर्थ म्हणतात सकळ देवांचे मूळ, तो हा अंतरात्माचे केवळ, तो हा अंतरात्माचे केवळ, भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे.
सकळ देवांचं मूळ, सगळ्या देवांचं मूळ कोण आहे? तर समर्थ म्हणतात सगळ्या देवांचं मूळ आहे कोण? अरे जो परब्रह्म आहे तो आहे तरी कोण? मग सगळ्या देवांचं मूळ कोण आहे? आपल्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, पण आपण बाहेर सगळी जगताकडे शोधत बसतो आहे. आतल्या देवाला मात्र आपण विसरून गेलेलो आहे. म्हणून म्हटलंय सकळ देवांचे मूळ, सगळ्या देवांचं मूळ केवळ अंतरात्माच आहे. आणि या भूमंडळावर मग काय म्हटलंय? तो हा अंतरात्माची केवळ भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे. म्हणजे या भूमंडळावर सर्व भोग त्यालाच प्राप्त होतात आहे, अंतरात्म्याला. बरोबर आहे ना? अंतरात्म्याला सगळं भोग, म्हणजे अंतरात्मा हा सगळ्यांचा मूळ आहे असं समर्थ म्हणतात आहे. अंतरात्मा असल्याशिवाय जगामध्ये कुठला देहच नाही. अंतरात्मा हाच देव आहे. फक्त तो अंतरात्मा कोणत्याही माध्यमातून तो प्रगट होतो आहे. कधी तो भोळाशंकर होईल, म्हणजे अंतरात्मा हाच खरा देव आहे, पण तो जसा प्रगट होतो आहे तसं त्या देवांचं प्रगटीकरण होतं आहे. आणि म्हणून म्हटलं आहे जगामध्ये कुठला देहच नाही अंतरात्म्याशिवाय. बघा, अंतरात्मा नसेल तर काय होईल? डेड बॉडी. म्हणून म्हटलंय फक्त तो अंतरात्मा कोणत्याही माध्यमातून प्रगट होतो. कधी तो भोळाशंकर होईल, तर कधी तो या पृथ्वीचं पालन करणारा भगवान विष्णू होईल, तर तोच कधी निर्माण करणारा ब्रह्म होईल. तोच सगळ्यांना ज्ञान देण्यासाठी माता ती सरस्वतींचा अवतार धारण करेल. तोच भगवंत, तोच अंतरात्मा नाना प्रकारचे आपले गुण दाखवेल. आणि प्रत्येकाला आपली आपली आवड त्याच्या उपाधीमुळे ती निर्माण झालेली आहे. आणि त्याला ती दिल्यानंतर तो देव होऊन, म्हणजे ती दिल्यानंतर समर्थ म्हणतात आहे की त्याला ते दिल्यानंतर अवतार सगळं ते धारण करतील. आणि तोच अंतरात्मा नाना प्रकारचे आपले गुण दाखवेल. आणि प्रत्येकाला आपली आपली आवड त्याच्या उपाधीमुळे ती निर्माण झालेली आहे. आणि त्याला ती दिल्यानंतर तो अंतरात्मा कसा होईल? संतुष्ट होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात त्या अंतरात्म्याला संतुष्ट करण्यासाठी आम्ही भगवंताची भक्ती करावी. म्हणून नाना प्रकारचे जरी असतील तरी नाना देव होऊन बैसला. पुढे दिलंय, नाना देव होऊन बैसला, नाना शक्ती रूपे झाला, भोगता सकळ वैभवाला तोची एक. काय म्हटलंय समर्थांनी? की तोच देव, म्हणजे सगळ्या देवांचं मूळ कोण आहे? सगळ्या देवांचं मूळ अंतरात्मा आहे. मग या भूमंडळावर सगळे भोग त्यालाच प्राप्त होतात आहे. आणि तोच समर्थ म्हणतात नाना देव होऊन बैसला. मग तोच नाना देवांचं रूप घेऊन बसलेला आहे. नाना शक्तिरूपी झाला, नाना शक्तींच्या रूपाने तोच प्रगटतो आहे. भोगता सकळ वैभवाला तोची एक. मग सर्व वैभवाचा भोगता तो कसा आहे? तो एकटा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, म्हणून त्या अंतरात्म्याला संतुष्ट करण्यासाठी आम्ही भगवंताची भक्ती करावी. आणि म्हणून नाना प्रकारचे जरी देव असतील तरी नाना देव होऊन बैसला, नाना शक्तिरूपे झाला, नाना रूप त्यांनी धारण केली, नाना प्रकारच्या शक्ती त्यांनी धारण केलेल्या आहे. म्हणून भोगता सकळ वैभवाला तोची एक. मग खरा भोगता होणारा कोण आहे हो? या जगामध्ये भगवंताशिवाय कोणी भोगताच नाही, आणि भगवंताशिवाय कोणी करताही नाही. करता धरता तो सगळा तोच आहे, तोच सर्वत्र आहे. आणि तो कोण आहे? तो देव. जेव्हा आम्ही शब्द वापरतो तेव्हा तो देव अंतरात्मा आहे. त्या अंतरात्म्याला तुम्ही ओळखलं की वरचा आकार ही माया आहे. आणि म्हणून मायेला बाजूला सारून अंतरात्म्यावर आमची दृष्टी स्थिर झाली तर आम्हाला भगवंत पावला म्हणून समजा. आम्ही खेळतो ते नाव आणि रूपामध्ये, आम्ही रमतो ते नाव आणि रूपामध्ये. म्हणून नामरूपातीत यामध्ये तो बसला आहे. फक्त तो ज्याच्यात बसला आहे त्याचं रूप त्याने धारण केलेलं आहे, त्याप्रमाणे तो प्रगट झालेला आहे. तो गुलाबामध्ये गुलाबाचा सुगंध म्हणून प्रगट झाला आहे. तो मोगऱ्यामध्ये मोगऱ्याचा सुगंध म्हणून प्रगट झालेला आहे. म्हणजे प्रत्येकाचा तो सुगंध आहे, प्रत्येकाचं ते वैशिष्ट्य आहे. गुलाबाचा सुगंध थोडा कमी असतो, पण चाफ्याचा सुगंध, मोगऱ्याचा सुगंध म्हणजे ते वेगवेगळं आहे. तो चमेलीमध्ये चमेलीचा सुगंध म्हणून प्रगट झालेला आहे. तो गुळामध्ये गोडवा म्हणून प्रगट झालेला आहे. कारल्यामध्ये कडूपणा म्हणून तो कडू प्रगट झालेला आहे.
मग त्याने मधामध्ये त्याचा गोडवा निर्माण केलेला आहे. पण तो अंतरात्मा मात्र तो कसा आहे? एवढे सगळे वेगवेगळे आहेत का? नाही, तो सगळा एकच आहे. तो अंतरात्मा तो एकच आहे. तसं माणसांमध्ये नाना प्रकारचे भेद आहेत. कुणी गायक आहे, कुणी वादक आहे, कुणी नर्तक आहे, कुणी त्यांचे शिक्षक आहेत, काही लोक आयोजन करणारे आहेत, काही लोक नियोजन करणारे आहे, काही रसिक आहेत. ते नाना प्रकारचे दिसतात आहे, परंतु त्या सगळ्यांच्या मध्ये तो अंतरात्मा बसला आहे आणि म्हणून ती सगळी कला आहे आणि म्हणून ते सगळ्या प्रकारचं प्रगटीकरण आहे. म्हणून समर्थांनी या समासामध्ये सगळ्या देवतांना तुम्ही वंदन कराल, पण शेवटी तो अंतरात्म्याला जाऊन परत मिळतो असं समर्थ म्हणतात. म्हणून पुढे म्हटलंय, याचा पहावा विचार, उदंड लांबला जोजार, होती जाती देव नर किती म्हणून. याचा नीट विचार करावा. सर्व देवांचं वर्णन करायचं म्हटलं तर फारच लांबट लागेल. किती देव आणि किती नर होतात आणि जातात, त्यांचं वर्णन किती करावं. म्हणजे भरपूर आहेत देव, मग त्यांचं वर्णन करणं आपल्याला शक्य आहे का हो? नाही. म्हणून समर्थांनी या समासामध्ये सगळ्या देवतांना तुम्ही वंदन कराल, पण शेवटी तो जाऊन कोणाला मिळणार? अंतरात्म्याला जाऊन मिळतो. मग याचा पहावा विचार, कोणाच्या अंतरात्म्याचा? तर उदंड लांबला जोजार, होत जाती देवनर किती म्हणून. आणि म्हणून पुढे म्हटलंय, कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती, सर्वत्रांची भोग प्राप्ती अंतरात्म्यासीच घडे. म्हणजे कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा आणि उदंड स्तुती, हे सगळे भोग कोणाला आहे? अंतरात्म्यालाच घडतात आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, कोण देही काय करीतो, कोण देही काहे भोगितो, भोगी त्यागी वितरागी तो एकची आत्मा. म्हणजे कोणत्या देहात काय करतो, कोणत्या देहात काय भोगतो हे सांगता येत नाही, पण भोगी, त्यागी आणि वितरागी सर्वांच्या देही असणारा अंतरात्मा मात्र काय आहे? एकच आहे. प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे पाहत केले, मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असोनी. मग म्हणून समर्थ म्हणतात, प्राणी देहाच्या अभिमानाने भुलतात आणि देहाकडेच पाहत बसतात आणि मुख्य अंतरात्मा त्यांच्या अंतरी असूनही त्याला जाणवत मात्र नाही. म्हणून म्हणून पुढे दिले, अरे या आत्मयाची चळवळ पहा, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्य अनुसंधान आहे काही एक. अरे या अंतरात्म्याचे कर्तृत्व जाणेल असा या भूमंडळावर कोण आहे? अगाध पुण्याचा संग्रह असेल तरच एखाद्या माणसाला त्याचे थोडंफार अनुसंधान राहतं. आणि म्हणून सांगितलंय म्हणून समर्थांनी शेवटच्या 7-8 ओळीमध्ये समर्थ एक गोष्ट महत्त्वाची सांगतात की अंतरात्मा आहे म्हणून सगळं काही आहे. करता धरता भोगता देह धरता तोच आहे. म्हणून पुढे म्हटलंय बघा, त्या अनुसंधान ना सारिसे जळोनी जाई किलमिशे, अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरण पाहता. ते अनुसंधान राहिलं असता त्याच्या योगाने सगळं मलिनत्व पाप जळून जातं आणि जे अंतर्निष्ठ ज्ञानी असतात ते या प्रकारे विवरू लागतात. म्हणजे समर्थ म्हणतात, तोच भोगणारा आहे, तोच त्याग करणारा आहे, तोच वितरागी आहे. सगळं अंतरात्म्याच्या सामर्थ्याने सगळं होतं आहे. आमची चळवळ, आमचं बोलणं, आमची वळवळ ही सुद्धा अंतरात्म्याचंच अधिष्ठानावर आहे. आणि म्हणून आम्ही अंतरात्म्यावर मन केंद्रित करावं आणि ते बाह्य दिसणारं जे काही रूप आहे ते बाजूला सारा. आणि म्हणून समर्थ म्हणतात, आणि अंतर्निष्ठ तितुके तरले. म्हणून पुढे म्हटलंय, शेवटच्या ओळीमध्ये म्हटलंय समर्थाने, अंतर्निष्ठ तितुके उरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले लोकाचारे. म्हणून बाह्याकाराला तुम्ही महत्त्व देऊ नका. ते श्रीराम आहेत आणि ते श्रीकृष्ण आहेत, तेच हनुमंतराय आहेत आणि तीच देवी आहे. फक्त नाना रूप धारण केले आणि म्हणून आम्ही गोंधळात पडलो की ही खरी की ती खरी, हा मोठा की तो मोठा, हा लहान की तो लहान. सर्व ठिकाणी एकच आहे. त्याने तशा प्रकारचं रूप धारण केलं, तशा प्रकारचं अधिष्ठान निर्माण केलं आणि म्हणून त्याला हे महत्त्व आहे. शेवटी त्या सर्वांमध्ये तो एकच अंतरात्मा वास करतो आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की आकाशातम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशातून पडलेलं पाणी जसं ते शेवटी सागराला मिळतं,
तसं तुम्ही कुठल्याही देवतेंची पूजा केली तरी त्या एका अंतरात्म्याला जाऊन मिळतं. हाच भाव समर्थ इथे सांगतात आहे. या समासाचा उद्दिष्ट समर्थांचा हा आहे आणि या समासातून आपल्याला हे कळतं आहे. आणि अशा प्रकारे या समासाची संपन्नता समर्थांनी केली. अंतर्निष्ठ तितुके उरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. अंतर्निष्ठ असतात ते तरतात, अंतर्भ्रष्ट असतात ते सर्व बुडतात. बाह्याकारे भरंगळले सर्व कारण ते बहिर्मुख असल्याने लोकाच्या नादीला लागून काय होतात, भरकटत जातात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बहुदेवस्थान निरूपणाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.